मिळतोय इथून संधी नसेल पराभूत संघाला जो संघ विजयी ठरेल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल मात्र जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतना निरोप घ्यावा लागेल या स्पर्धेतना नमस्कार करावा लागेल। भव्य दिव्य आयोजन नियोजन वेगळ्या ढंगात ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। यूथ ऑफ श्रीस्थळ जगदंब चषक 2024 पर्व तिसरं याची देही याची डोळा आपण अनुभवतोय पंचायत मैदानावरती। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चेंडू येतोय ऑन साइडला डीप काउ कॉर्नर वरती क्षेत्ररक्षक चेंडू चकवा देतोय सरळ निघून जातोय जगदंब चषक मधील खणखणीत चौकार निघतोय। विकेट पंचांच्या डाव्या साइडने या विपदाला आले ते पाहायला मिळालं मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू सीमा पार 6 धावांसाठी। आक्रमण होताना दिसतंय ते संदेश गावकरकडनं आपल्या फलंदाजीमधनं संदेश देतोय धाव फलक मोठा पाहायला मिळतोय। उपांत्य फेरीचा सामना डुअर डायचा ही लढत असेल करो या मरो नाही तो बोरिया बिस्तर बांधकर वापस लौटो असा हा मुकाबला पाहायला मिळतोय। संदेश फुलरलेचा चेंडू स्वीपर कव्हर वरती फटका पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाचे शर्थीचे प्रयत्न सीमारेषेजवळ पाहायला मिळत आहेत। अखेरच्या क्षणी चेंडूवरती ताबा मिळवला जातोय चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा संदेशच्या खाती जमा होताना दिसत आहेत। दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकला तो 3 गडींच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक दुसरा बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर अर्थात या षटकांमध्ये जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असेल। डीप एक्स्ट्रा कव्हर वरती फटका निघतोय पाठलाग अपूर्ण ठरतोय चेंडू सीमा पार डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकार। याने 21 धावा धावफलकावर 3 गडींच्या मोबदल्यात मल्लिकार्जुन बॉयज क्रिकेट संघाचा आघाडीचा बुरुज ढासळताना दिसतोय मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना ती चमकदार कामगिरी करावी लागेल। संदेश आणि संदेशच्या साथीला विश्वजित महत्वपूर्ण सामना सेमीफायनल उपांत्य फेरीची ही पहिली लढत या वेगुल लेंथवरचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहे चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वाळा येतोय। अतिरिक्त धाव ही अहमद आपल्या गोलंदाजीवरती खर्च करताना दिसतोय आणि अतिरिक्त धावसंख्येने धावफलक पुढे सरकताना दिसतोय 3 गडींच्या मोबदल्यात 22 धावा धावफलकावरती। रॉयल वॉरियर्स गोवा कर्णधार आपण लवकर या 96 कुळी मराठा क्रिकेट संघाचा कर्णधार उपस्थित होतोय। या स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना 96 कुळी मराठा विपक्ष रॉयल वॉरियर्स गोवा। यावेळी चेंडूला हुक केलं जात आहे डीप लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय नो म्हणजे या चेंडूवरती 7 धावा प्राप्त होताना दिसत आहेत मल्लिकार्जुन बॉयज क्रिकेट संघाला। चुकीला माफी नसते ज्या ज्या वेळी चुका होतील परिणामांना सामोरं जावं लागेल। सांघिक धावसंख्या 29 धावा धावफलकावर
यावेळी लोअर फुल टॉस चेंडू मिड विकेट बाउंड्री वरती चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका संदेशाच्या बॅटमनना. थँक्यू. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. संदेश गावकर याच्या बॅटमनना फलंदाजीमध्ये संदेश देतोय. आपल्या फलंदाजीमधना आक्रमक पवित्रा घेतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा धावफलकावरती. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक. या षटकांमध्ये धावांचे लयलूट आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी मोठा फटका टोलवायचा प्रयत्न डीप काऊ कॉर्नर वरती चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तीन गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धावसंख्या 41 धावा धावफलकावरती. षटक महागडं ठरतंय. अहमद खान याचं ते रॉयल वॉरियर्स कानकोना क्रिकेट संघाकडनं 41 रन्स लॉस ऑफ बाय 3 विकेट्स. तब्बल 36 धावांचं हे षटक निघतंय. खूप महागडं षटक ठरतंय आणि ओव्हरसीज आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळतोय. अहमद खान खराब गोलंदाजी म्हणावी लागेल आणि दुसऱ्या बाजूने कौतुक करावं लागेल ते संदेश गावकरचं. तो बिल्कुल जो ओवरसीज खिलाड़ी थे दोनों की अगर मैं बात करूंगा पुनाजी कलंगुटकर